संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासामध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 6 प्रकरणं आतापर्यंत आपण बघितलेली आहेत आणि 7व्या प्रकरणाला आपण कालपासून सुरुवात केली। या 37 बोधिपाक्षीय धम्माचे एकूण 7 प्रकरणं आहेत। पहिलं 4 स्मृतिप्रस्थान, दुसरं 4 सम्यक प्रधान, तिसरं 4 प्रकारचे रिद्धिपाद, चौथं 5 प्रकारचे इंद्रिय, पाचवं 5 प्रकारचे बल आणि 6वं 7 प्रकारचे बोधांग। अशा या 6 प्रकरणांचा अभ्यास आतापर्यंत आपण पूर्ण केलेला आहे आणि 7व्या प्रकरणाला आपण सुरुवात केली। 7वं प्रकरण कोणतं? आर्य अष्टांगिक मार्ग। या 8 तत्वांचा असलेला हा आर्य म्हणजे सर्वोत्तम, सुप्रीम, अल्टिमेट आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे नाहीच आहे, सर्वोत्तम आहे असा आर्य दुःखमुक्तीचा मार्ग जो भगवान बुद्धाने सांगितला, आर्य अष्टांगिक मार्ग, त्यालाही भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये समाविष्ट केलेला आहे। म्हणजे काय तर जसं सामान्य लोकांना आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करावं लागते, आचरण करावं लागते, पण एका बोधिसत्वाला सुद्धा बुद्ध बनण्यासाठी या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करावं लागते, आचरण करावं लागते, भावना करावी लागते, पुन्हा पुन्हा चिंतन करावं लागते, त्याला वाढवावं लागते, तेव्हा जाऊन तो बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो। म्हणून या आर्य अष्टांगिक मार्गाला सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे। कालच्या प्रवचनामध्ये आपण या आर्य अष्टांगिक मार्गाची एक प्रस्तावना म्हणूया किंवा सारांश रूप्या की बुद्धाने या आर्य अष्टांगिक मार्गाची देशना कुठे केली, कुणाला केली, या संदर्भात एक सारांश रूपे आपण काल बघितलं। सारनाथमध्ये मृगदाय वनात त्या पंचवग्गीय परिव्राजकांना कौंडिन्य, अश्वजित, महाना, भद्दीय आणि वप्प या 5 या परिव्राजकांना भगवान बुद्धांनी मृगदाय वनात, सारनाथच्या मृगदाय वनामध्ये जो पहिला उपदेश केला, ज्याला आपण बौद्ध संस्कृतीमध्ये काय म्हणतो,
धम्म चक्र प्रवर्तन सुत्त बुद्धाचा पहिला उपदेश आहे. या पहिल्या उपदेशामध्ये म्हणजे धम्म चक्र प्रवर्तन सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य या 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. आणि या 4 आर्य सत्यांमध्ये भगवान बुद्धांनी दुःख सांगितलेलं आहे, त्या दुःखाचे कारणं सांगितलेली आहेत, त्या कारणांचा निरोध कसा करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्या निरोधाचा मार्ग म्हणजे पटीपदा सुद्धा सांगितला. तोच दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्यालाच म्हणतात दुःखमुक्तीचा मार्ग, त्यालाच म्हणतात निर्वाण पदाचा मार्ग, त्यालाच म्हणतात मध्यम मार्ग. आणि हा मार्ग कोणता आहे? अनुपगम्मं मध्यमा पटीपदा अथी अर्य अठ्ठांगिक मग्ग होती. आर्य अष्टांगी मार्ग सांगितला भगवान बुद्धांनी. दुसरा कोणताच मार्ग नाहीये, दुःखमुक्तीचा दुसरा कोणताच मार्ग नाही. केवळ आणि केवळ हा एकमेव मार्ग आहे ज्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात, ज्याला निब्बाण प्रदाचा मार्ग म्हणतात, ज्याला सुख शांती किंवा ज्याला मध्यम मार्ग बुद्धानं म्हटलेला आहे. हा मध्यम मार्ग आपल्याला जाणायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचं आचरण करायचं आहे. तर जसं सामान्य लोकांसाठी आर्य अष्टांगी मार्गाचा उपदेश आहे की सामान्य जे आपलं जीवन आहे, तुमचं जे सांसारिक जीवन आहे, त्या सांसारिक जीवनामध्ये तुमच्यामध्ये शील सदाचार वाढावं, तुमच्यामध्ये समाधीबल वाढावं, तुमच्यामध्ये प्रज्ञाबल वाढावं, तुमच्यामध्ये पुण्यकर्म पुण्य पारमिता तुमची वाढावी. याकरिता तुम्ही लोकांनी या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करावं. पण एक बोधिसत्व याच आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून आचरण करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारची एक पार्श्वभूमी आपण कालच्या प्रवचनामध्ये बघितलेली आहे. 4 आर्य सत्य महत्वाची आहेत, कारण आर्य अष्टांगी मार्गाचा अंतर्भाव कशामध्ये आहे? या 4 आर्य सत्यांमध्ये आहे. बुद्धाने असं वेगळा उपदेश केला नाही अष्टांगी मार्गाचा, नंतर बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. पण सुरुवातीला या 4 आर्य सत्यांमध्ये भगवान बुद्धांनी या आर्य अष्टांगिक मार्गाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि ही 4 आर्य सत्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, कारण एक बोधिसत्व जो असतो या 4 आर्य सत्याची भावना करतो. म्हणजे कशी भावना करतो? डायरेक्ट आर्य अष्टांगी मार्गाची भावना करता येत नाही, डायरेक्ट आर्य अष्टांगी मार्गाची भावना करता येत नाही. त्याच्या अगोदर म्हणजे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य जाणण्या अगोदर 3 सत्य जाणायला लागतील ना. डायरेक्ट कसं काय 4थं सत्य जाणता येईल बरं आपल्याला? जसं 4 मजली बिल्डिंग आहे, डायरेक्ट जम्प मारून कोणी वर जाऊ शकते का? नाही जाऊ शकत ना. कसं जावं लागेल त्याला? पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, नंतर तो 4थ्या मजल्यावरती जाईल. डायरेक्ट जम्प मारून जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? एक एक सत्याची जाणीव करून, एक एक सत्याला जाणून, एक एक सत्याचं चिंतन करत 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 पहिला मजला म्हणजे पहिली पायरी, दुसरी पायरी म्हणजे पहिलं सत्य, दुसरं सत्य, तिसरं सत्य आणि मग 4थं सत्य म्हणजे कोणतं? आर्य अष्टांगिक मार्ग, याचं चिंतन करत असतो. तर जेव्हा भगवान बुद्धांनी बघा बुद्धगयेला बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं आणि तेव्हा त्यांनी त्या बुद्धत्व ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी सारनाथला आले. सारनाथमध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं. तो उपदेश आपण काल सारांश रूपात पण बघितलेला आहे. ते धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा आपण पुन्हा पुन्हा वाचायला पाहिजे, कारण बुद्धाचा एकतर पहिला उपदेश आहे, बुद्धांचा पहिला उपदेश आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात दुःख आणि दुःखमुक्तीचा मार्ग हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्ध त्या आसनावरती बसलेले आहेत आणि समोर असे तुम्ही जसे बसलेले आहात ते पंचवग्गीय भिक्खू बसलेले आहेत. आणि बुद्ध त्या पंचवग्गीय परिव्राजकांना या धम्मचक्र सुत्ताचा उपदेश करतात. त्यांना 4 आर्य सत्य सांगतात, 4 आर्य सत्य सांगतात. आणि 4 आर्य सत्य सांगितल्यानंतर काय म्हणतात? पुब्बेसु अननुसुत्तेसु, म्हणजे बुद्धाचे पाली वचन आहे. तुम्ही जर पाठांतर केलं म्हणत असाल तर तुमच्या मुखातून हे शब्द नक्की आले पण असतील.
बुद्ध म्हणतात हे सगळं सांगितल्याच्या नंतर पुब्बेसु अनुनसुत्तेसु, म्हणजे पुब्बेसु म्हणजे पूर्वीला, पूर्वजन्मात किंवा पूर्वी माझ्या जीवनामध्ये, पुब्बेसु अनुनुसुत्तेसु कधीही ऐकलेलं नाही, मी पूर्वी असं कधीच ऐकलं नाही. पुब्बेसु अनुनुसुत्तेसु धम्मेसु, अशा प्रकारचा धम्म मला समजला. पुब्बेसु अनुनुसुत्तेसु धम्मेसु चक्षु उदपादी, माझ्या चक्षु उत्पन्न झाला. यान उदपादी ज्ञान उत्पन्न झालं. पय्या उदपादी प्रज्ञा उत्पन्न झाली. नंतर विद्या उदपादी विद्या उत्पन्न झाली. आलोक उदपादी, आलोक म्हणजे प्रकाश, प्रकाश उत्पन्न झाला. हे शब्द पुन्हा 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 आपण त्या सुत्तामध्ये वाचतो. चक्षु उदपादी, ज्ञान उदपादी, पय्या उदपादी, विद्या उदपादी, आलोक उदपादी. भिक्खूंनो, मी पूर्वीला कधीही न ऐकलेलं असा धम्म मला समजला. जो चक्षु माझ्यामध्ये उत्पन्न झाला, ती प्रज्ञा माझ्यामध्ये उत्पन्न झाली, ते ज्ञान उत्पन्न झालं, ती विद्या उत्पन्न झाली. माझ्यात एक नवीन प्रकाश, प्रकाश म्हणजे आलोक, आलोक म्हणजे प्रकाश, एक प्रकाश उत्पन्न झाला. आणि अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या प्रत्येक सत्याचं चिंतन करतात. असं नाही की डायरेक्ट 4 आर्य सत्य समजले आणि निघाले उपदेश करायला, असं नाही झालं. भगवान बुद्धांनी या 4 आर्य सत्यांचं तिथेच पुन्हा 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 चिंतन केलं. बुद्धगयेमध्येच प्रत्येक सत्याचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं. दुःखार्य सत्याचं चिंतन केलं, दुःख समुदायाचं चिंतन केलं, पुन्हा 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 दुःख निरोधचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं. जसं बघा, एखादा विद्यार्थी बघा परीक्षेच्या अगोदर अभ्यास करतो, बरोबर आहे, अभ्यास करतो आणि अभ्यासाच्या म्हणजे अभ्यास झाल्यानंतर एक्झामच्या अगोदर तो विद्यार्थी चिंतन करतो की जे मी प्राप्त केलेलं आहे, जे मी ग्राफ्स केलेलं आहे ते बरोबर आहे का, चुकीचं आहे का, पुन्हा 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 म्हणजे चिंतन करतो की नाही. आपण करतो चिंतन. चिंतन कशासाठी? का त्याच्यामध्ये किती सत्य आहे, सत्य काय असत्य काय, त्याच्यात सत्य जाणतात. तर भगवान बुद्ध सुद्धा हे जे 4 आर्य सत्य आहेत, या 4 आर्य सत्याला, प्रत्येक आर्य सत्याला 3 पद्धतीने जाणतात. किती? 3 पद्धतीने प्रत्येक आर्य सत्याला. तर तुम्ही ते धम्मचक्र प्रवर्तक सूत्रामध्ये वाचलं, पण त्याचा मराठीमध्ये अर्थ नाही वाचला, म्हणून तुम्हाला नाही समजलं. पण तुम्ही ते पुन्हा पुन्हा बोललेले आहात. तर आम्ही जेव्हा सांगू सगळं, नंतर धम्मचक्र प्रवर्तक सूत्र वाचा, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. भगवान बुद्धांनी या 4 आर्य सत्यांना 12 प्रकारे जाणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आर्य सत्य 3 वेगवेगळ्या पद्धतीने जाणलं. प्रत्येक आर्य सत्य म्हणजे पहिलं आर्य सत्य 3 पद्धतीने जाणलं, दुसरं आर्य सत्य आणखीन 3 पद्धतीने जाणलं, तिसरं आर्य सत्य आणखीन 3 पद्धतीने जाणलं, चौथं आर्य सत्य आणखीन 3 पद्धतीने जाणलं. किती? 4 आर्य सत्यांना वेगवेगळ्या अशा 12 पद्धतीने भगवान बुद्धाने जाणलेलं आहे. आता तेच आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या प्रत्येक आर्य सत्याला 3 पद्धतीने कसं जाणलं आणि एकूण 12 पद्धतीने या 4 आर्य सत्याला कसं जाणलं, तेच आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा आधार घेऊन ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अगदी सुरुवातीला भगवान बुद्ध त्या भिक्खूंना उपदेश करत आहेत. उपदेश झाला, 4 आर्य सत्य सांगितली, आर्य अष्टांगी मार्गाचा म्हणून उपदेश केला. आणखीन पुढे काय सांगतात की भिक्खूंनो, जोपर्यंत मी या 4 आर्य सत्यांना 3 पद्धतीने म्हणजे 12 पद्धतीने जाणलं नाही, तोपर्यंत मी सम्यक संबुद्ध झालं असं मी जाहीर केलंच नाही, असं बुद्ध त्यांना सांगतात. म्हणजे सम्यक संबुद्ध झाले होते बुद्ध, हे म्हणजे बुद्धत्व प्राप्त त्यांनी केलं होतं, सम्यक संबुद्ध झाले होते. पण काय म्हणतात की जोपर्यंत मी या 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने जोपर्यंत जाणलं नाही, तोपर्यंत मी संबुद्ध झालो असं मी जाहीर केलं नाही. आणि जेव्हा मी या 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने जाणलं, तेव्हा मी संबुद्ध झालो असं मी जाहीर केलं. म्हणजे बघा, सम्यक संबुद्धांची जी पात्रता आहे कशावर आहे? या 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने जाणण्याच्या ह्याच्यावर सम्यक संबुद्धांची पात्रता आहे. बघा,
हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर भगवान बुद्ध त्या भिक्खूंना म्हणतात, भिक्खूंनो, हे 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने कसं जाणलं मी? तर भगवान बुद्ध पुढे सांगतात, पहिलं आर्य सत्य कोणतं आहे? दुःख आर्य सत्य. तर भगवान बुद्ध सांगतात, या दुःख आर्य सत्याला मी 3 पद्धतीने जाणलं. कसं? पहिलं, इदं दुःखं आर्य सच्यंती. हे काय? हे दुःख आर्य सत्य आहे. पहिलं काय जाणलं? इदं दुःखं आर्य सत्यं, हे दुःख आर्य सत्य आहे. दुसरं, इदं दुःखं आर्य सत्यं पर्येयन्ति. हे थोडे पाली शब्द आहे, आपण म्हणजे ऐकले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की हे शब्द काय आहेत. कारण बुद्ध वचन आहेत ना, बुद्धाचे शब्द आहेत, त्याचा अर्थ जाणला पाहिजे. पहिलं काय म्हणतं भगवान बुद्ध? पहिलं दुःख आर्य सत्य, त्याला 3 पद्धतीने जाणलं. कसं? पहिलं, इदं दुःखं आर्य सत्यं, हे दुःख आर्य सत्य आहे. दुसऱ्या पद्धतीने कसं जाणलं? इदं दुःखं आर्य सत्यं पर्येयन्ति. पर्येयन्ति, परियार, याचा अर्थ होतो जाणणे. पाली शब्द आहे परियार, याचा अर्थ काय होतो? जाणणे, ओळखणे, समजून घेणे म्हणजे परियार. बुद्ध म्हणतात दुसऱ्यामध्ये, इदं दुःखं आर्य सत्यं पर्येयन्ति. या दुःख आर्य सत्याला जाणलं पाहिजे. आणि लगेच तिसऱ्या पद्धतीने कसं जाणलं? इदं दुःखं आर्य सत्यं पर्यातंती. पर्यातंती म्हणजे मी या दुःख आर्य सत्याला जाणलं आहे. अशा 3 पद्धतीने जाणलं बघा. कसं? कशा पद्धतीने? हे दुःख आर्य सत्य आहे, हे दुःख आर्य सत्य जाणलं पाहिजे, हे दुःख आर्य सत्य मी जाणलेलं आहे. अशा 3 पद्धतीने बघा पहिल्या आर्य सत्याचं चिंतन भगवान बुद्धाने केलं. हे दुःख आर्य सत्य आहे, हे दुःख आर्य सत्य जाणलं पाहिजे, आणि हे दुःख आर्य सत्य मी जाणलेलं आहे. बघा, या 3 पद्धतीने भगवान बुद्धांनी पहिल्या आर्य सत्याचं म्हणजे दुःख आर्य सत्याचं चिंतन केलं. दुसरं आर्य सत्य कोणतं? दुःख समुदय आर्य सत्य, दुःखाचे कारण. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, दुःख समुदाय आर्य सत्याला सुद्धा मी 3 पद्धतीने जाणलेला आहे. कोणत्या 3 पद्धती? पहिलं, इदं दुःखं समुदयं आर्य सत्यं, हे दुःख समुदाय आर्य सत्य आहे. दुसरं, इदं दुःखं समुदयं आर्य सत्यं पाहतव्यन्ति. पाली शब्द आहे. इदं दुःखं आर्य सत्यं, इदं दुःखं समुदयं आर्य सत्यं पाहतव्यन्ति. पाहतव्यन्ति म्हणजे प्रहार करणे. प्रहार करतो ना, म्हणजे प्रहार करणे म्हणजे काय? नष्ट करणे, त्याला मारणे. पाहतव्यन्ति म्हणजे काय? या दुःख समुदायाला प्रहार केला पाहिजे असं मी जाणलं दुसऱ्या पद्धतीने. आणि तिसऱ्या पद्धतीने मध्ये काय? इदं दुःख समुदयं आर्य सत्यं पहिनानंती, की मी या दुःख समुदय आर्य सत्याला प्रहार केलेला आहे. प्रहार करणे म्हणजे काय? नष्ट करणे. दुःखाचं कारण नष्ट करायचं आपल्याला, कारण कारणामुळे दुःख घडत आहे, उत्पन्न होत आहे. या कारणांना नष्ट हे जाणलं पाहिजे ना आपण. तर भगवान बुद्धाने दुसरं आर्य सत्य 3 पद्धतीने जाणलं. कसं? पहिली पद्धत कोणती? हे दुःख समुदाय आर्य सत्य आहे. दुसरं, हे दुःख समुदाय आर्य सत्य याचा प्रहार केला पाहिजे. तिसरं, हे दुःख समुदाय आर्य सत्याचा मी प्रहार केला आहे. अशा 3 पद्धतीने भगवान बुद्धाने दुसरं म्हणजे दुःख समुदाय आर्य सत्य जाणलं. भगवान बुद्ध पुढे म्हणतात, भिक्खूंनो, तिसरं जे आर्य सत्य आहे कोणतं? दुःख निरोध आर्य सत्य. या दुःख निरोध आर्य सत्याला सुद्धा मी 3 पद्धतीने जाणलेला आहे. कोणत्या 3 पद्धतीने? तर भगवान बुद्ध पुढे स्पष्ट करतात, इदं दुःखं निरोधं आर्य सत्यं, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. इदं दुःखं निरोध आर्य सत्य, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. दुसरं, इदं दुःखं निरोधं आर्य सत्यं सच्चिकातव्यन्ति. पाली शब्द आहे सच्चिकातव्यन्ति. सच्चिकातव्यन्ति म्हणजे साक्षात्कार करणे.
त्याचा साक्षात्कार केला पाहिजे. साक्षात्कार करणे म्हणजे आपल्यामध्ये उत्पन्न केलं पाहिजे. याचा अर्थ होतो आपल्यामध्ये ते उत्पन्न झालं पाहिजे. जसं बघा काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती असतात ना, इंटरव्ह्यू, त्याला साक्षात्कार म्हणतात. म्हणजे काय, इंटरव्ह्यूमध्ये काय करतात, प्रश्न विचारतात की याच्यामध्ये काय काय आहे, कमी व्ह्यू म्हणजे प्लस मायनस पॉईंट काय काय आहे हे चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू असतो ना, त्याला साक्षात्कार होणे म्हणतात. इथे बुद्धाने हा शब्द वापरलेला आहे. काय, इदं दुःखम निरोध आर्य सत्यं, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. दुसरं, इदं दुःखम निरोधं आर्य सत्यं सच्चिका तब्बंती, या दुःख निरोध आर्य सत्याचा काय करायला पाहिजे, साक्षात्कार करायला पाहिजे. लगेच तिसऱ्या पद्धतीने काय जाणतात, इदं दुःखं निरोधं आर्य सत्यं सच्चिकातंती, मी या दुःख निरोध आर्य सत्याला साक्षात्कार केलेला आहे. समजलं, तिसरं आर्य सत्य 3 पद्धतीने कसं जाणलं. पहिलं, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. दुसरं, हे दुःख निरोध आर्य सत्य याचा साक्षात्कार करायला पाहिजे, म्हणजे ते आपल्यामध्ये ते उत्पन्न करायला पाहिजे. तिसरं, हे दुःख निरोध आर्य सत्य याचा साक्षात्कार मी केलेला आहे. अशा 3 पद्धतीने जाणलं. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की भिक्खूंनो, चौथं आर्य सत्य कोणतं, दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य. हे चौथं आर्य सत्य, दुःख निरोध करण्याचा मार्ग. याला सुद्धा मी 3 पद्धतीने जाणलं. तर भगवान बुद्ध या 3 पद्धती सांगतात. कोणत्या, बुद्ध म्हणतात इदं दुःखं निरोधं गामिनी पटीपदा आर्य सत्यं, हे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य आहे. दुसरं, इदं दुःखं निरोधं गामिनी पटीपदा आर्य सत्यं भावे तब्बंती, भावे तब्बंती म्हणजे भावना करणे. हे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्याची भावना केली पाहिजे, याची भावना केली पाहिजे. आणि तिसऱ्या पद्धतीने इदं दुःखं निरोधं गामिनी पटीपदा आर्य सत्यं भावे तंती, मी या दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्याची भावना केलेली आहे. अशा या 3 पद्धतीने भगवान बुद्धाने जाणलं चौथं आर्य सत्य की हे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य आहे. दुसरं, हे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्याची भावना केली पाहिजे. तिसरं, हे दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्याची भावना मी केलेली आहे. भगवान बुद्ध आणखी पुढे म्हणतात की भिक्खूंनो, या 4 आर्य सत्यांना 3 पद्धतीने, 3 अशा प्रत्येकी 3 पद्धतीने म्हणजे एकूण 12 पद्धतीने जोपर्यंत मी जाणलं नाही तोपर्यंत मी संबुद्ध झालो असं मी जाहीर केलं नाही. तर भिक्खूंनो, या 4ही आर्य सत्यांना मी पुन्हा 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 जाणलं, चिंतन केलं. एकूण 12 पद्धतीने याला जाणण्याचा प्रयत्न केला, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी या 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने जाणलं तेव्हा मी जाहीर केलं, म्हणजे तेव्हा मी संबुद्ध झालो असं मी जाहीर केलं. आणि भिक्खूंनो, आश्चर्य बघा, मी जेव्हा या 4 आर्य सत्यांना 12 पद्धतीने जाणलो तेव्हा बुद्ध पुन्हा म्हणतात पुब्बेसु अननुसुत्तेसु, भिक्खूंनो, मी पूर्वीला कधीही न ऐकलेलं पुब्बेसु अननुसुत्तेसु धम्मेसु असा धम्म मी जाणला. हा दुःखमुक्तीचा धम्म, हा दुःखमुक्तीचा मार्ग मी जाणला. पुब्बेसु अननुसुत्तेसु धम्मेसु चक्षु उत्पादी, माझ्या चक्षु उत्पन्न झाला. पय्या उत्पादी, प्रज्ञा उत्पन्न झाली. विद्या उत्पादी, विद्या उत्पन्न झाली. ज्ञान उत्पादी, ज्ञान उत्पन्न झालं. आलोक उत्पादी, प्रकाश उत्पन्न झाला. भिक्खूंनो, प्रत्येक सत्याला जाणलं. प्रत्येक सत्याला जाणता 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 चक्षु उत्पन्न झाला बुद्धांमध्ये, प्रज्ञा उत्पन्न झाली बुद्धांमध्ये, ज्ञान उत्पन्न झालं बुद्धांमध्ये, ते आलोक म्हणजे प्रकाश उत्पन्न झाला भगवान बुद्धांमध्ये. तेव्हा जाऊन भगवान बुद्धांनी मी संबुद्ध झालो असं जाहीररित्या त्यांनी जाहीर केलं. बघा, त्याच्या पुढे जेव्हा भगवान बुद्धांनी या सगळ्या 4ही आर्य सत्यांना जाणलं, मी संबुद्ध झालो असं जाहीर केलं. आणि नंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच, म्हणजे तो स्वतःलाच म्हटलं किंवा त्यांनी स्वतःलाच म्हटलं
की आता मी संबुद्ध झालेलो आहे आणि हा माझा शेवटचा जन्म आहे, याच्यानंतर जाती नाही. जाती म्हणजे जन्म, याच्यानंतर जन्म नाही. का जन्म नाही? कारण मी जाणलं ना, मी दुःखाला जाणलं, दुःखाचा समुदय जाणला, दुःखाचा निरोध जाणला, दुःख निरोध गामिनी पटीपदा पण जाणलं. आता मात्र दुःखाचे स्कंध तयार होणार नाही, भव तयार होणार नाही, कोणता संसार तयार होणार नाही, हा माझा शेवटचा जन्म आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या भिक्खूंना सांगतात. आणि बघा, या चारही आर्य सत्यांना 12 पद्धतीने कसं जाणलं हे जेव्हा भगवान बुद्ध सांगता सरते शेवटी बघा, ते जे पंचवग्य भिक्खू तिथे बसलेले होते ना, असे हात जोडून बघा बसलेले होते, तर त्यांच्यापैकी जो कौंडिन्य होता परिव्राजक, बसल्याच त्याला त्या चारही आर्य सत्याची जाणीव झाली. बसल्या ठिकाणी त्यांनी दुःख आर्य सत्य जाणलं, दुःख समुदय आर्य सत्य जाणलं, दुःख निरोध आर्य सत्य जाणलं आणि पटीपदा पण झालं. बसल्या ठिकाणी जाणलं आणि बसल्या ठिकाणीच त्याच्यामध्ये पण चक्षु उदपादी, त्याच्यात पण चक्षु उत्पन्न झाला, प्रज्ञा उत्पन्न झाली, आलोक उदपादी प्रकाश उत्पन्न झाला. भगवान बुद्धांनी जाणलं. भगवान बुद्ध म्हणतात की कौंडिन्याने जाणलेलं आहे. साधू 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 भिक्खूंनो, कौंडिन्याने जाणलेलं आहे. काय जाणलं? जे जे उत्पन्न होते ते ते निरोध होते, जे जे उत्पन्न होते ते ते निरोध होते, जे जे उत्पन्न होते ते ते निरोध होते. हे कौंडिन्याने म्हणजे प्रथमतः जाणलं. म्हणजे प्रथमतः जाणल्यामुळं भगवान बुद्धांनी त्याला अय्यास कौंडिन्य असं म्हणून त्याचा जयघोष केला. अय्यास याचा अर्थ होतो जाणणे. अय्यास म्हणजे काय? जाणणे. तर बघा, ते कौंडिन्य ज्यांचं पाली साहित्यामध्ये अय्यास कौंडिन्य, अय्यास असा विशेषण लावून अय्यास कौंडिन्य म्हणून पाली साहित्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या अय्यास कौंडिन्याची प्रशंसा केली, त्याच्या नावाचा जयघोष केला आणि अशा पद्धतीने कौंडिन्य त्या बसल्या ठिकाणी दुःखमुक्त झाले, म्हणजे श्रोतापन्न झाले, सकृदागामी झाले, अनागामी झाले आणि शेवटी अरहंत झाले, दुःखमुक्त झाले. बघा, म्हणजे अशा पद्धतीने मग कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय, वप्प हे सगळेचे सगळेही पाचही भिक्खू, हे पाचही परिव्राजक त्या मृगदाय वनामध्ये दुःखमुक्त झाले, अरहंत झाले आणि तिथे पहिल्यांदा भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली त्या मृगदाय वनामध्ये. आणि या पृथ्वीवर त्या समयी या पृथ्वीवरती पहिल्यांदा या पृथ्वीवरती 6 अरहंत निवास करत होते. म्हणजे पंचवग्य ते भिक्खू आणि स्वतः भगवान बुद्ध. आणि त्यानंतरचा इतिहास आपण सर्व वाचलेलाच आहे. नंतर यशस्वी धम्मदीक्षा होते, यशस्वीचे 4 मित्र त्याची धम्मदीक्षा होते, त्यांचे 50 ग्रामवासी असतात त्यांची दीक्षा होते. अशा प्रकारे हे सगळे मिळून ते 60 भिक्खू होतात आणि त्या 60 अरहंत भिक्खूंना भगवान बुद्ध त्या मृगदाय वनामध्ये उपदेश करतात. भिक्खूंनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय देसहित धम्मं, या धम्माची देसना करा. देसहित धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसान कल्याणं. जो सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे, अंतही त्याचा कल्याणकारक आहे. अशा कल्याणकारी धम्माचा उपदेश करत चला. बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांवर अनुकंपा करत चला. चरत भिक्ख विचारिकं. बुद्धाने त्या 60 भिक्खूंना उपदेश केला आणि मग त्या मृगदाय वनामधून सगळ्या जंबूद्वीपामध्ये मग बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. बघा, तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये या 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. या 4 आर्य सत्यांना प्रत्येकी 3 पद्धतीने कसं जाणावं, कसं जाणलं, हे म्हणजे एकूण 12 पद्धतीने कसं जाणलं याचाही बुद्धांनी उपदेश केला. आणि सरते शेवटी भगवान बुद्धांनी तिथे भिक्खू संघाची स्थापना केली. बघा, तर अशा प्रकारे ही 4 आर्य सत्य आहे. मला वाटते आर्य अष्टांगिक मार्गाचं म्हणजे मालिका सुरू करण्यापूर्वी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता जे आपण जाणणं
फार गरजेचं होतं. पहिलं आर्य सत्य दुःख आर्य सत्य ते आपण नेहमी जाणलं पाहिजे. दुसरं कोणतं आर्य सत्य आहे? दुःख समुदाय आर्य सत्य, त्याचा नेहमी आपण प्रहार केला पाहिजे. तिसरं दुःख निरोध आर्य सत्य की ज्याचे आपण नेहमी आपल्यामध्ये साक्षात्कार केला पाहिजे. आणि चौथं आर्य सत्य कोणतं? दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य की ज्याची आपण नेहमी भावना केली पाहिजे. तर अशा पद्धतीने या 4 आर्य सत्यांना जाणण्याचा, त्याचं चिंतन करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. कारण याच 4 आर्य सत्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि यात आर्य अष्टांगिक मार्गाला सुद्धा भगवान बुद्धांनी या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये सुद्धा अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे एका बोधिसत्वाला इतर जे काही बोधीचे अंग आहेत त्या सर्व बोधी अंगांची भावना करत करत चिंतन करत करत त्याला वाढवत असं करता करता या अष्टांग मार्गाचं सुद्धा आचरण करावं लागते, चिंतन करावं लागते, भावना करावी लागते. तेव्हा जाऊन तो बोधिसत्व आपल्या बुद्धत्व अवस्थेला प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी हे 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा महत्त्वपूर्ण उपदेश आहे, जो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर सरतेशेवटी आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.